नमस्कार मंडळी. रामदास स्वामी रामभक्त होते. चोखा मेळ्याच्या हाडांमधून जसे विठ्ठल विठ्ठल ऐकू येई तसे रामदास स्वामींच्या शरीरातील कणाकणात रामनाम होते. समर्थ भक्ती करीत असताना राष्ट्र उभारणीचे कार्यही करत. समाज व धर्म बळकट करण्यासाठी रामदासांनी समाज प्रबोधन केले. श्रीरामांच्या भक्तीसोबत सदाचरण व जीवन कर्तव्याचे मार्गदर्शन केले. पुढील श्लोकांमध्ये समर्थ काय म्हणतात पहा. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. एखादा खूप श्रीमंत माणूस पाहिला की काही माणसांचे मन त्याच्या संपत्तीचा विचार करू लागते. त्यातला काही भाग आपल्याला मिळेल तर बरे असा विचार करू लागतात ते. अर्थात काही जण तो सत्यात उतरवू पाहतात. त्याला चोरी म्हणतात. वाल्या कोळी जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्यांचे द्रव्य लुटत असे. ती त्याची उपजीविका होती. बायका मुलांचे पोट त्यातूनच भरत असे. एकदा जंगलात त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनींनी त्याला वास्तवाची जाणीव करून दिली. हे सर्व पाप आहे आणि ते फक्त तुझ्या एकट्याच्या प्रारब्धात येणार आहे. त्याला कोणी भागीदार नसेल. तेव्हा वेश सावध हो आणि रामनामाचा जप कर. आणि मग रामनामाने वाल्याचा वाल्मिकी झाला. सर्व चोरांना नारद मुनी भेटतीलच असे नाही. तेव्हा चांगले काय वाईट काय याचा अभ्यास करून माणसाने जीवन जगावे. घरातील स्त्री आणि धन या दोन्हीला लक्ष्मी म्हणतात. तेव्हा घरच्या लक्ष्मीचा आदर करावा, तिला सन्मान द्यावा आणि दुसऱ्याचे धन आणि दुसऱ्याची स्त्री यांची कधी अभिलाषा करू नये. यासारखे दुसरे पाप नाही. लक्ष्मीश्वराला मोठेच शासन घडते, कारण त्याच्या पापाच्या राशी वाढतात. म्हणून हे मना, तू दुसऱ्याचे धन घेऊ नको असे समर्थ म्हणतात. अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी असे संत तुकाराम म्हणतात. धर्मनीतीला अनुसरून प्रामाणिकपणे आणि उत्तम व्यवहाराने धन कमवावे. कोणतीही आसक्ती न ठेवता उदास वृत्तीने ते खर्च करावे. म्हणजे अति खर्च करून कर्ज करून ठेवू नये किंवा अति कंजूषपणाही करू नये. जरुरीपुरता जरूर तेथे जरूर तेवढा खर्च जरूर करावा. पण समृद्धी आणि ऐश्वर भाग्यवंतालाच सरळपणे लाभतात. बाकीच्यांना लाचलुचपत फसवणूक अशा मार्गाने लाभतात. या वाईट गोष्टी माणूस अतिस्वार्थापायी करतो. म्हणून समर्थ म्हणतात, अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे पाप आहे, तिला दूर ठेवा. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. धृतराष्ट्राच्या मनात हस्तिनापुराबद्दल लालसा होती. त्याच्यानंतर दुर्योधनाने राजा व्हावे असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्या लालसेचे बीज त्याने दुर्योधनातही रोवले. लालसेमुळे वाईट कर्मे घडतात. दुर्योधनाने पांडवांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न केला आणि पापाच्या राशी रचून ठेवल्या. श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने असल्याने त्यांचे काही फारसे नुकसान नाही झाले. पण कौरवांच्या मात्र पापाच्या राशी वाढून त्यात त्यांचा वाईट प्रकारे अंत झाला. म्हणून पाप भोगायला लागेल असे कर्म करू नये असे समर्थ म्हणतात. न होता मनासारिखे दुःख मोठे. स्वराज्यासाठी संभाजी राजा काही वाईट राजा नव्हता. पण राजारामला राजा करून आपण राजमाता व्हावे असे सोयराबाईंना वाटत होते. त्यांनी केलेल्या सर्व कुरघोड्या हाणून पाडून संभाजीराजेच स्वराज्याचे धनी झाले. आणि मग मनासारखे झाले नाही म्हणून आत्मघात करून स्वतःचा अंत करावा लागला सोयराबाईंना. तेव्हा योग्य अयोग्याचा विचार करून अपेक्षा बाळगाव्या. स्वतःपेक्षा देशाचे राज्याचे हित मोठे असावे. समाजहिताचा प्रथम विचार करावा. तेव्हा चुकीच्या गोष्टींकरिता हे मना तू तळमळू नको. मनासारखे झाले नाही तर ते होणारे दुःख जे असते
ते फार मोठे असते असे समर्थ म्हणतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.